नमस्ते, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन। मी माझ्या बाळासोबत कसं मॅनेज करते। तर सकाळी सर्वात आधी आंघोळ वगैरे आटोपली ना की मग मी नाश्त्याला काहीतरी बनवते, कारण सकाळी उठल्यानंतर ना रात्री बऱ्याचदा फीड करावं लागतं, त्यामुळे सकाळी मला खूप भूक लागलेली असते। मग मी काहीतरी नाश्त्याला बनवते आणि नाश्ता करून घेते। त्यानंतर आम्ही लाडूला आंघोळ घालतो। आंघोळ घालून त्याला धुरी देऊन मग तो छान 1.5 तास झोपतो, 1.5 ते 2 तास झोपतो। आणि मग तो झोपला की माझी बाकीची कामं आवरायला सुरुवात करते मी। तर सर्वात आधी जिथे लाडू झोपतो तो बेडरूम मी आवरते। इथे जेवढे कपडे असतात लाडूची, बाळोती, हे सगळे मी धुवायचे कपडे बाजूला काढते आणि बेडशीट नीट करून घेते। बेडशीट नीट केल्यानंतर या रूमची मी झाडलोट करून घेते आणि हा रूम आवरताना इथे मी लाडूला झोकासुद्धा देत असते। तसं तर सकाळी उठल्यानंतर ना मी डिंकाचा लाडू खाते, पण सध्या ते संपले आहेत, मला ते बनवायचे आहेत, त्यामुळे मग मी आज नाश्त्याला पोहे बनवले होते। सकाळच्या गडबडीमध्ये ना लाडू खाल्ला ना की बराच वेळ वाचतो आणि पोटसुद्धा भरलं जातं। आता हा रूम तर आवरून झालेला आहे। हा रूम आवरल्यानंतर मी हॉल आवरते। शिव झोपेतून उठला ना की मग पसारा करायला त्याची सुरुवात होते। सगळीकडे त्याची खेळणी पडलेली असतात, तर सगळ्यात आधी मी सगळी खेळणी उचलून ठेवते आणि त्यानंतर जी धुवायची कपडे आहेत ती सुद्धा बाजूला काढते। लहान मुलं असली ना की भरपूर पसारा असतो। इथे सोफ्यावर शिवने काहीही खाल्लं ना तर ते सांडलेलं असतं, तर सोफासुद्धा मी इथे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी इथे हॉलमधली झाडलोट करून घेते। आता शिवला ही कार घेतली तेव्हा तो 2 दिवस या कारमधनं उतरायला सुद्धा तयार नव्हता आणि आता तो या कारमध्ये लवकर बसतसुद्धा नाही। आणि माझा शिव तर इतका ॲक्टिव्ह आहे, सतत काहीतरी त्याला नवीन गोष्ट हातात हवी असते। तो जेवढा वेळ झोपतो तेवढाच शांत असतो, नाहीतर इतर वेळी तो सतत काही ना काहीतरी मस्ती करत असतो। त्याच्यावर ना खूप लक्ष ठेवावं लागतं। हॉलमधला केर काढल्यानंतर ना मग मी किचनमधला केर काढते आणि त्यानंतर मग बाहेर पोर्चसुद्धा क्लीन करून घेते। आता हॉल आणि किचन दोन्हीही क्लीन झालं आहे। मध्ये जाऊन ना लाडूला झोका द्यावा लागतो, कारण तो थोडीशी चुळबुळ करायला लागला ना की त्याला झोका दिला तो पुन्हा झोपी जातो, किंवा मग चेक करावं लागतं, त्यांनी सू केलेली असेल तर चेंज करून पुन्हा त्याला झोका दिला की तो पुन्हा झोपी जातो। यानंतर ना मी स्वयंपाक करून घेते, पोळी भाजी, पण आज जेवायला आम्ही दोघंच होतो फक्त, त्यामुळे स्वयंपाक थोडा उशिरा करणार होते, तर त्याआधी मी किचन ओटा क्लीन करून घेतला। अदरवाईज मी आधी स्वयंपाक करते आणि त्यानंतर किचन ओटा क्लीन करते। तर इथे जी रात्रीची भांडी होती घासलेली ती मी लावून घेते। मीठ संपलेलं होतं तर ते सुद्धा मी रिफिल करून ठेवलं। यानंतर मी किचन ओटा साफ करून घेते। किचन ओटा क्लीन करून घेते आणि त्यानंतर ही जी स्वयंपाकाची भांडी असतात ती सुद्धा मी लगेच घासून घेते। तर इथे माझा किचन ओटा क्लीन करून झालेला आहे। मी सर्वात आधी खालची जेवढे रूम आहेत ते क्लीन करून घेते, झाडलोट करून घेते आणि त्यानंतर जे वरचे बेडरूम आहेत ते आवरायला मी दुपारनंतर जाते। ही कामे आवरताना लाडूची उठायची वेळ होते। यावेळी त्याला भूक लागलेली असते, त्याची एक झोप पूर्ण झालेली असते। मग मी त्याला फीड करते, पुन्हा झोपवते आणि त्यानंतर बाकीची कामं आवरते।
तर आता अर्धी कामे माझी आवरलेली आहेत आणि अजून बऱ्यापैकी बाकी आहेत. आणि आता लाडू उठलेला आहे, सो त्याला फीड करायचं, पुन्हा झोपी घालायचं आणि त्यानंतर मी माझी बाकीची कामं करणार. तर यामध्ये माझा 1 तासभर तर आरामात जाणार आहे त्याला पुन्हा झोपवण्यात. तर यावेळी ना लाडू पूर्ण जागा होण्याच्या आधीच मी त्याला फीड करते. तो थोडीशी चुळबुळ करायला लागला ना की मी त्याला फीड करते, म्हणजे तो लगेच पुन्हा झोपी जातो. त्याचं बाळात चेंज करून ना मी त्याला पुन्हा स्वॅडल करते, म्हणजे तो आणखीन एक मोठी मस्त झोप घेतो. अंघोळीनंतर ना ॲटलिस्ट बाळाने 3 ते 4 तास तरी झोपलं पाहिजे. नाही काही तर कमीत कमी 2 तास तरी झोपलंच पाहिजे. म्हणजे आता माझं बाळ झोपलंय, सो आता मी माझी बाकीची कामं आवरणार आहे. तर आता मी ना वरती चालले, वरचे जे बेडरूम आहेत ते आवरण्यासाठी. सकाळी ना खूप घाई गडबड असते, त्यामुळे मला सकाळी आवरायला मिळत नाही. मग मला जसा टाईम मिळेल ना तसं मी वरच्या रूम आवरत असते. तर मी वरच्या रूम आवरायला आलेच होते, तेवढ्यात मला परत आवाज आला. माझं बाळ उठलं होतं, सो मी पुन्हा खाली गेले, त्याला झोपवलं आणि मग परत आवरायला वरती आले. सो असं चालूच असतं मध्ये मध्ये, त्यामुळे कामांमध्ये थोडासा उशीर होतो. ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना तिथे पसारा होणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे, किंवा कामं लवकर लवकर न आटपणं किंवा खूप उशिराने आटपणं ह्यासुद्धा खूप नॉर्मल गोष्टी आहेत. सो सगळ्या आयांनी ना अजिबात स्वतःला गिल्ट वाटून घेण्याची गरज नाही. कधी कधी कामे आवरतील, कधी एखादी गोष्ट होणारच नाही. सो या सगळ्या गोष्टींना ना आपल्याला लेट गो करायचं आहे. सगळ्याच गोष्टी झाल्याच पाहिजे असं जर का आपण वागायला सुरुवात केली ना तर याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. जसं आपण आपल्या बाळाची काळजी घेतो तसंच आपण सुद्धा खूप गोष्टींमधनं गेलेलो असतो. आपल्या शरीराला सुद्धा आरामाची गरज असते. सो स्वतःसाठी वेळ काढणं, थोडीशी रेस्ट करणं खूप गरजेचं आहे. एखादं काम जर नाही झालं ना तर इट्स ओके. तर ही बेडरूम आवरून झालेली आहे आणि ही बेडरूम आवरून झाली ना की मग मी दुसरी बेडरूम आवरून घेते. आणि ही कामे आवरेपर्यंत आहे ना माझ्या बाळाची झोप पूर्ण होते. आणि त्यानंतर ही कामं आवरून मी खाली गेले ना की तेव्हा तो उठतो आणि त्यानंतर तो 1.5 ते 2 तास छान खेळतो, कारण त्याची भरपूर झोप झालेली असते. आणि मग तो उठला ना की मग मी त्याला छान रेडी करते, त्याला कपडे घालते, त्याचा मेकअप करते आणि त्यानंतर ना मग मी त्याला बाहेर पोर्चमध्ये घेऊन जाते, किंवा मग तो घरातच असं खाली खेळत असतो. त्याची चांगली झोप झाली ना की मग तो 1.5 ते 2 तास खाली खेळतो. तो अजिबात घेण्यासाठी रडत नाही आणि त्यानंतर ना मग तो घेण्यासाठी हातपाय हलवायला सुरुवात करतो. आणि तर त्यानंतरही लक्ष नाही दिलं की मग तो रडायला सुरुवात करतो. आणि आज जेवायला आम्ही दोघंच होतो, त्यामुळे मग मी इथे दुपारी भातच घातला होता फक्त, आणि इथे पापड भाजला होता. आणि मी स्वयंपाक करेपर्यंत ना इथे लाडूचे पप्पा त्याच्यासोबत खेळत होते. खूप उशीर झाला होता, त्यामुळे मला खूप भूक लागलेली होती. पण त्याआधी इथे लाडू खूप वेळ खेळत होता. मग मी पहिलं त्याला फीड करून घेतलं, कारण काहीतरी काम आलं होतं म्हणून विनायकला जावं लागलं होतं. तर मी आधी याला फीड करून घेतलं, म्हणजे तो जेवताना मला त्रास नाही देणार. आणि मग मी याला गोधडीवर खेळायला ठेवलं. त्याचं पोट भरलेलं असेल ना की मग तो खेळतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा.
हे रुटीन ना चेंज होत राहतं, कधी बाळ झोपतं कधी नाही झोपत. त्यामुळे जसं बाळ झोपतं किंवा जसं तू खेळतो ना त्यानुसार कामे होतात. सो रोज फिक्स असं नसतं की हेच काम होईल तेच काम होईल, काही वेळेस काम होत सुद्धा नाहीत. हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.